14 नोव्हेंबर 1794 रोजी या क्रांतीवीराचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नारायणपूर गावात नारायणपेठेमधील मांगवाड्यामध्ये झाला आणि आज त्या मांगवाड्यामध्ये जन्मलेला हा छोटंसं बालक आज जागतिक लेवलचा एक उत्कृष्ट असा महान क्रांतिकारक म्हणून घोषित झालेला आहे। या क्रांतिकारकाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे। आज जर आपण बघितलं त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा वसा घेऊन त्या पुण्यामध्ये शाळा चालू केल्या, स्त्रियांना शिक्षण देण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला आणि इथल्या जातीयवादी मनोवादी व्यवस्थेने त्यांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांच्या संरक्षणासाठी लहुजी वस्ताद साळवे स्वतः धावले आणि त्यांनी महात्मा फुलेंच्या मागे आपली ताकद उभी केली आणि म्हणून महात्मा फुले सुद्धा आपलं कार्य शेवटपर्यंत पुढे चालू करून ठेवू शकले। लहुजी वस्ताद साळवे साहेबांची जयंती आज 14 दिनांक 24 रोजी होते। परंतु बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांच्या त्यांना अभिनंदन करतो। त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जसं लहुजी वस्ताद सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या पाठीशी राहिले तसे तुम्ही बापूंच्या पाठीशी राहा आणि हा विजय निश्चित आहे हा तुम्ही देऊन झाला। माझ्या सर्व मित्रांना आणि सर्व भावांना सांगण्याची विनंती आहे की आपल्या आंबेडकर चळवळीचा एक माणूस या ठिकाणी उभा राहतो, या ठिकाणी उभा राहतोय। ही ताकद तुमच्या आमच्यात येऊ द्या आणि मतदानानंतर तुम्ही व्यक्त करा आणि पुढचा विजय आपल्या संगत असेल, नावाप्रमाणे विजय होईल आणि तुम्ही पण हा विजय मान्य करा। आपला मतदारसंघ क्रमांक 210 चे अपक्ष उमेदवार बापूसाहेब टाकले, विजय उर्फ बापूसाहेब टाकले यांना माझ्या घरात परिवाराच्या वतीने आणि दादा खरात त्यांना पाठिंबा देत आहे आणि त्यांच्याबरोबर आजपासून मी त्यांच्या पाठीशी आहे। बापूंच्या विजयासाठी मी रक्ताचं पाणी करून शेवटच्या स्वतः बापू बरोबर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आज जयंती असणारे सर्वांचेच गुरु, सर्व म्हणजे सर्व जाती धर्माचे गुरु डॉक्टर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं जमलेलो आहोत। आज लहुजी वस्तादांची जयंती आपण साजरी करतो। अशी जयंती प्रत्येक समाजाच्या लोकांनी साजरी केली पाहिजे, कारण प्रत्येक समाजाच्या लोकांसाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंनी काम केलेलं आहे। सदर साहेबांनी सांगितलंय ते नीट ऐका। त्यांनी आताच सांगितलं की या कोथरूडमधून जे 1,56,000 मतदान मागासवर्गीयांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, झोपडपट्टीचं आहे, तर ते मतदान पडणार जे आहे ना ते बापू टाकले म्हणून नाही, तर हे आपल्या समाजाची ताकद दाखवणार आहे। त्याच्यामुळे काही जण आपल्यातलं दोन-चार इकडे तिकडे झाले असतील पैशाच्या नाचारीमुळं किंवा कशा स्वार्थामुळं, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। 5-10,000 काही आपल्याला विकत घेऊ शकत नाही। 5-10,000 तुमची किंमत आहे का? अरे तुम्ही असे उभं राहिले तर 20-30,000 रुपये कमावतात आणि त्यांच्या 10,000ला कोणी मिळलं नाहीये। ही सगळी मिळण्याची लुटाऱ्यांची टोळी आहे। तर त्यांना आपण ओळखलंय, मी ओळखलंय। मला त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला, मी जर ते घेतलं असतं तर चांगलं महात्मा सोसायटी किंवा आयडियलमध्ये बांगला मागून असता राहिलो असतो, आताच बांगला खरेदी केला असतं। ते एखादी वस्त रेंज रोवर वाडी बिडी 1-1.5 कोटीची गाडी आणि 4-5 कोटीचा बांगला पण झाला असता। पण मला सर्वसामान्य गोरगरिबांची लढाई लढायची। मला सुद्धा मी माझं संपूर्ण आयुष्य कोथरूडमध्ये घालवलंय। मलाही कोथरूडसाठी काहीतरी चांगलं करायचंय। गरीब मुलं जी आहेत जी कंत्राटी कामगार म्हणून जगतात, कचरा उचलतात, झाडलोट करतात, बिगारी काम करतात, खड्डा साफ करतायत, पेपर टाकतायत, रिक्षा चालवतात, त्यांचं आयुष्य सुधारण्याकरता मला काम करायचंय। त्यांनी कोथरूडच्या, पौडरोडच्या, बालेवाडी, कर्वेनगर, वांजे, पाषाण, सुतारवाडी, एरंडोना, गावठाण कुठलाही एक भाग असू द्या, तुम्हाला ह्या 5 वर्षात ह्या ज्या आमदारी ना असतात ना त्यांनी 5 वर्षात जर कुठं एक मुतारी बांधली असेल ना त्याचा फोटो काढा आणि ग्रुपवर टाकला, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार। किती किती देणार?
ह्या महाराष्ट्रातला सर्वात निष्क्रिय काम न करणारा असा जर आमदार कोण असं बक्षीस जर शासनाने लावलं तर ते पहिलं बक्षीस हे चंद्रकांत दादा पाटलांना मिळत. पण यांनी गेल्या 5 वर्षात आपल्या कोथरूडमध्ये पहिली विचारांवर काम चालायचं, काही विकास कामांवर काम चालायचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, कोथरूडमध्ये एक आमदार होऊन गेले, त्यांचा आवर्जून उल्लेख माझ्या अनेक भाषणांमध्ये केलाय. शशिकांत भाऊ सुतारची जणांना माहिती आहे, हातवर करा, जवळजवळ सगळ्यांनाच माहिती. ह्या शशिकांत भाऊंनी एवढं चांगलं काम केलं की आपल्या कोथरूडची नोंद गिनीज बुक मध्ये झाली. कशात? गिनीज बुक मध्ये झाली. त्यामुळे कोथरूडचा होणारा आमदार हा वस्तीतला आणि बहुजन समाजाचा असणार आहे. विजय आपलाच आहे. काय विजय? विजय विजय